नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. चांदेकर मेन्शन बाहेर नैनाचे परपुरुषासोबत पोस्टर्स लावलेले असतात आणि ते पोस्टर्स बघून घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आबांना तर मात्र नैनाचा फार राग येतो. नैनाला मात्र फार आनंद वाटत असतो की तिची ही कामगिरी बघून आबा फारच खुश होतील असं तिला वाटत असतं. आबा नैनावरती खूप चिडतात आणि म्हणतात की नैना काय आहे हे सगळं. तेव्हा नैना काही बोलायला जाते तेव्हा आबा म्हणतात की इथं बाहेर तमाशा नको, आतमध्ये जाऊन आपण बोलूयात. सोबत सगळेच आतमध्ये येतात. तेव्हा नैना काही बोलायला जाते तेव्हाच आबा म्हणतात की एकदम गप. तुला असं उधळावानी वागायला काहीच लाज नाही वाटली? काय समजतेस कोण तू स्वतःला? तेव्हा नैना वर तोंड करून म्हणत असते की आबा आम्ही काही केलेलं नाहीये. आबा म्हणतात की काय असं बोलवतं कसं काय ग तुला की मी काहीही केलेलं नाहीये? तेव्हा नैना अजून कॉन्फिडन्सने म्हणते की बोलवतं मला कारण मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये. उलट माझा मला खरं तर खूप अभिमान वाटतो. रादर तुम्हाला सगळ्यांनाच माझा अभिमान वाटायला हवा, परंतु तुम्ही साधं माझं कौतुकही केलं नाही हो आबा. कौतुक तर खूप लांब राहिलं पण वरतून तुम्ही माझ्यावरती ओरडताय. कलाला नैनाचा फार राग येतो कारण नैना ही आबांचाही मान ठेवत नाही आणि त्यांच्यासोबत उद्धटवाने बोलत असते. तेव्हा कला नैनाला म्हणते की नैना ताई अगं तुला कळतंय का तू आबांशी कशी बोलतीयस? तेव्हा नैना कलालाही शांत करते आणि म्हणत असते की तू ना गप्पच बस, सारखं आपलं पुढे पुढे पुढे. नैना आबांना म्हणत असते की आबा एक्झॅक्टली 5 मिनिटापूर्वी इच्छा आणि इच्छा नवऱ्याचा फोटो छापून आला तेव्हा तर तुम्हाला खूप आनंद झाला, तेव्हा तुम्ही त्यांचं किती कौतुक केलं, त्यामुळे मी काय वेगळं केलंय? हा आणि तुम्हाला जर फोटो छापून आला त्यामुळे प्रॉब्लेम झाला असेल ना तर या दोघांनी काय वेगळं केलंय? माझ्या एकटीवरच राग का? तेव्हा आबा नैनाला म्हणतात की तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. कलाचाही फोटो छापून आला परंतु तो तिच्या नवऱ्यासोबत छापून आला. घरंदाज जोडी आहे ती, आपल्या घराण्याला अभिमान वाटल अशी जोडी आहे आणि तरी सुद्धा हे सगळं करण्याच्या अगोदर तिने माझी परवानगी घेतली. आणि तू काय केलं नाही ना, तू आपल्या घराण्याला शोभणार नाही असे कपडे घालून एका परपुरुषासोबत फोटो काढले आणि तुझ्या या फोटोंपायी आता चांदेकरांची किती बेअब्रू होणार आहे याची तुला कल्पना तरी आहे का? नैनाला तरी सुद्धा तिची चूक समजत नसते आणि ती आबांना उद्धटवाने बोलत असते की जसं मॉडेलला प्रोडक्ट मिळतं, जशी त्याला ऍड करावी लागती तशीच त्या मॉडेलला घालावं लागतात ना कपडे. आता उद्या जर साडीची ऍड असली तर मी तिथे फ्रॉक घालून तर चालणार नाही ना, तिथे मला तर साडीच नेसावी लागेल. आबांना मात्र फार राग येत असतो. ते रोहिणीलाच विचारता की रोहिणी तुला माहिती होतं का तुझी सून असं सगळं करणार आहे? रोहिणी म्हणत असते की नाही हो आबा, मला तर याची काहीच कल्पना नव्हती आणि मी तर आधीपासूनच हेच म्हणतीये की ही मुलगी आपल्या घराण्याला शोभणारीच नाही आणि तिने आता ते सिद्ध सुद्धा केलंय. आबा म्हणतात की खरंय तुझं. आबा नैनाला म्हणत असतात की नैना तू हे सगळं करण्या अगोदर ना तू घरात एकदा विचारायला हवं होतं. आता तुझ्या या गुणापायी आपली किती बेअब्रू होईल आणि अख्ख्या कोल्हापुरात नाही तर अख्ख्या पंचकोशीत नाव आहे आपलं आणि ते नाव तुझ्यामुळे आज धुळीत मिळणार आहे. आपले दागिने सोडून तू इतर कोणाची तरी जाहिरात केली आणि ते पण ही अशी, त्यामुळे काय होईल याची कल्पना तरी आहे का तुला? तुझ्या या वागण्यामुळे आपल्या घराण्याला काळीमा लागेल. आमच्या घरातली सून असे कपडे घालून फोटो काढती आणि घरातल्या कोणालाच माहिती नाही. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. अद्वैत लगेचच म्हणतो की आबा तुम्ही थांबा, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. आणि अद्वैत आता लगेच आनंदला आवाज देतो, त्याला सांगतो की लगेच बाहेर जा आणि नैनाचे ते पोस्टर फाडून टाक. नैनाला तिच्या चुकीचं काहीच गांभीर्य नसतं. आबांना मात्र फारच नैनाच्या वागण्याचा राग येत असतो. तितक्यातच वॉचमॅन तिथे येतो आणि वॉचमॅन सांगत असतो की आबासाहेब बाहेर पत्रकार आलेत आणि त्यांना तुमच्यासोबत बोलायचे. आबांना आता टेन्शन आलेलं असतं. इकडे बाहेर पत्रकारांनी गोंधळ घालून ठेवलेला असतो. तितक्यातच घरातले सगळे बाहेर येतात. पत्रकारांना नैनावरती खूप प्रश्न पडलेले असतात. ते नैनाला खूप सारे प्रश्न विचारू लागतात. नैनाला तर मात्र फार आनंद वाटत असतो की आता ती खूप प्रसिद्ध होणार आणि आता तिच्यामुळेच पत्रकार तिची मुलाखत घ्यायला तिथे आलेले आहेत. तेव्हा नैना खूप ऐटीत सांगत असते की मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देते, परंतु तुम्ही चांदेकरांच्या घरी आले आहात तर तुम्हाला शांतपणे बसून आपण प्रश्न बोलूयात. नैना लगेच बसायची सोय करायला सांगते. नैना आता सोबतच आबांना म्हणत असते की आबा आपण पण बसूयात तिकडे. आबांना नैना सोबत बसायची सुद्धा लाज वाटत असते, परंतु नाईलाज असतो. सगळेजण बसलेले असतात तेव्हा नैना विचारत असते की आता विचारा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे होते ना, आता विचारा. तेव्हा प्रेस
कॉन्फरन्सचे लोक म्हणत असतात की हे बघा, आणि असं म्हणून ते दोघांची जाहिरात दाखवतात. तेव्हा आता एक मुलगी नैनाला प्रश्न विचारू लागते की कोल्हापुरात चांदेकरांच्या ब्रँड इतकंच आबासाहेबांचे तत्व आणि कुटुंबाचे संस्कार यासाठी प्रसिद्ध आहे. आणि मग नैना राहुल चांदेकर, तुम्ही चांदेकर घराण्याच्या सून असूनही तुम्ही असं फोटोशूट कसं केलं? नैना त्यावरती उत्तर देत असते की तुम्ही खरंच खूप छान प्रश्न विचारला, परंतु मला लग्ना आधीपासूनच मॉडेलिंगची खूप हाऊस होती आणि लग्नानंतर माझ्याकडे ती अपॉर्च्युनिटी चालून आली, तर मग मी त्यासाठी नाही का म्हणायचं, आणि त्यामुळे मी त्या अपॉर्च्युनिटीचं सोनं केलं. तर एक माणूस आता नैनाला प्रश्न विचारू लागतो की अजून एक प्रश्न मॅडम, चांदेकरांचे दागिने म्हणजे ह्या विश्वातलं खूप मोठं नाव, आणि असं असूनही तुम्ही दुसऱ्या ब्रँडची जाहिरात केली नाही, म्हणजे तुम्हाला घरातल्यांनी काही विरोध नाही केला का? त्याचंही नैना एकदम निर्भीडपणे उत्तर देते की खरं तर मी माझी लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ खूप वेगळी वेगळी ठेवते, आणि जर आपली इच्छा असेल तर घरच्यांच्या विरोधाचा काही प्रश्नच येत नाही ना. तेव्हा ते लोक प्रश्न विचारून आबांची खिल्ली उडवत असतात आणि म्हणत असतात की म्हणजे आबासाहेब, आता तुमचे तत्व आणि तुमचे संस्कार हेच तुम्ही बाजूला सारली, असंच याचा अर्थ होतो. आबांचा खूप अपमान होत असतो, आबांनी तर मानच खाली घालून घेतलेली असते. प्रेस कॉन्फरन्सचे लोक फारच प्रश्न विचारत असतात आणि याचं उत्तर आबांकडे नसतंच. आबांना नैनामुळे फारच लाजिरवाणे झालेलं असतं. या गोष्टीचा त्रास मात्र कलाला आणि अद्वैतला फार होत असतो. तेव्हा आता कलाला फारच ते बघणं अशक्य झालेलं असतं. आबांचा इतका अपमान होत असतो. तेव्हा कला म्हणते की थांबा, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतं तरी आहे का? तेव्हा त्यातला एक माणूस म्हणतो की आम्ही तरी जे बघितलं तेच बोलतोय, आणि या प्रश्नांचे जर उत्तर तुमच्याकडे असतील तर ते उत्तर तुम्ही द्या. कला आता म्हणत असते की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मी देते, आणि आता तुम्ही आजोबांना आबासाहेब चांदेकर म्हणून तर ओळखतातच आणि त्यांना मानही देतात, तर आता ह्या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. त्यांची तत्व, त्यांची संस्कार ते तेव्हाही होती आणि आजही आहेत आणि भविष्यातही अभावित राहतात. आबासाहेबांचा आदर्शवाद चांदेकरांच्या सोन्या इतकाच अस्सल आहे. आम्ही घडवलेले दागिने अनेक कुटुंबांमध्ये जपले जातात आणि ते केवळ आमच्यावरच्या विश्वासामुळे, आणि ह्या विश्वासाची मूळ रुजवली आहे ते आबासाहेब चांदेकर यांनी, आणि मग तुम्ही त्यांच्यावरतीच बोट कसे काय उचलू शकतात? कला म्हणत असते की तुमचंही बरोबर आहे, तुम्ही पत्रकार म्हणून तुमचं काम करताय, परंतु त्या घटनेच्या मुळाशी जाऊन त्याचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे ना. एखाद्या भक्कम भिंतीप्रमाणे आपल्या कुटुंबाला जोडणाऱ्या आबासाहेबांच्या संस्कारांवरती तुम्ही असे गंभीर आरोप करण्या अगोदर तुम्हाला त्याची कारण व्यवस्था करण्याची गरज नाही वाटली? हे बघा, हे एक सुजाण पत्रकार म्हणून हे सगळं करण्याची तुमची जबाबदारी आहे, आणि तुम्ही अभ्यास केला नसेल तर मी तुम्हाला सांगते, हा प्रश्न आमच्या घरचा आहे, त्यामुळे बाहेरच्या कोणालाही त्यावरती काही बोलण्याचा अधिकार नाही. आणि दुसरा मुद्दा हा आहे की कोणाच्याही कपड्यांवरतून आपण त्यांचे संस्कार नाही काढू शकत. आमच्या घरात म्हणजे चांदेकरांच्या घरात सुनांना पूर्ण मोकळीक आहे, आणि आता त्या स्वातंत्र्याचा फायदा करून घ्यायचा की गैरफायदा करायचा हे त्या सुनांनीच ठरवायचं असतं. नैनाताईने किंवा आम्ही जे फोटोशूट केलंय त्याचे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे. त्यांच्याशी आजोबांचा संबंध जोडून त्याची ब्रेकिंग न्यूज करण्यात काहीच अर्थ नाहीये. कला एकदम निर्भीडपणे योग्य ते बोलत असते. ही गोष्ट बघून आबांना जरा बरं वाटतं. तिथे सुद्धा नैनाला कलाच्या बोलण्याचा थोडा अपमान वाटत असतो. तेव्हा नैना मध्येच बोलते की कला, एक मिनिट, खरं तर मी जे फोटोशूट केलंय ना ते योग्य तेच आहे, आणि मी जे काम करते त्यावरती मला प्राऊडच फील होतं. आता पत्रकारांसमोर नैना पुन्हा एकदा वरचढपणे बोलत असते ना, त्यामुळे कलाला मात्र नैनाचा फार राग येत असतो. करण चांगल्यारीत्या सांभाळण्याचा प्रयत्न करत असते आणि ही नैना त्याच्यात अजून भर घालत असते. त्यामुळे आता गोड बोलून कला तिला मध्ये घेऊन येते. नैनाचा हात धरून तिने तिला मध्ये खेचत आणलेलं असतं. त्यामुळे नैनाला मात्र कलाचा प्रचंड राग येतो आणि ती तिच्यावरतीच ओरडत असते. नैना म्हणत असते की कला, तिथे बाहेर माझ्याशी ते पत्रकार बोलायला आलेले असताना तुम्हाला आतमध्ये का खेचत आणलंस आणि तू त्यांच्या समोर माझा अपमान करत होती? तेव्हा कला म्हणते की ताई, अगं तुझ्या वागण्यासमोर ना हे एकदम सौम्य आहे ग, कधीतरी काहीतरी नीट वागायला शिक. इतरांच्या मानाचा, इतरांच्या इज्जतीचा, वयाचा तरी विचार करायला शिक की. आपण आता आपल्या नावापुढे चांदेकरांचं नाव लावतो अगं, आणि काही वागताना त्यांच्या इज्जतीला धक्का लागणार नाही याची तरी काळजी घेत जा ना. तू कोण समजतेस ग स्वतःला? इथे सगळं तुझं ऐकून घेतात, मोकळीक देतात, याचा अर्थ तू वाटेल तशी वागशील तर ते खपवून घेणार नाही. तेव्हा नैना म्हणते की तू खपवून घेणार नाही म्हणजे तू कोण आहेस ग? तेव्हा कला म्हणते की मी या घराण्याची मोठी सून. तेव्हा नैना आता कलावरती हसते आणि म्हणत असते की कसली सून ग, जिला लग्न करून या घरात आणलंय आणि तिचा तिच्या नवऱ्यानेच स्वीकार केला नाहीये, अशी सून? नैना अजिबात कलाचा
मान ठेवत नसते, तिच्या भावनांचा विचारही करत नसते आणि वाटेल तसं कलाला ती बोलत असते. एक बहीण एका बहिणीला अशी बोलू शकते याच्यावरती कलाचा विश्वासच बसत नसतो. नैना कलाला दाखवून देते की आतापर्यंत तू अडगळीच्या खोलीत राहत होतीस आणि तुला कळतं का अडगळीच्या खोलीमध्ये काय असतं. या घरातल्या लोकांना जी गोष्ट अडगळ वाटते ती गोष्ट तिकडे असते. एक गोष्ट लक्षात ठेव कला, जोपर्यंत अद्वैत तुला बायको म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत या घरात तुला काहीच किंमत नाही. कलाला नैनाच्या बोलण्याचा फार वाईट वाटत असतं, तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, परंतु नैनाला मात्र काहीच गांभीर्य नसतं. तेव्हा तिथे आबा येतात आणि आबा आता नैनाला शांत करतात. म्हणतात की तू एकदम गप्प बस, तू आज इथे जिथे उभी आहेस ना ते फक्त आणि फक्त आमच्या घराच्या लक्ष्मीमुळं. आज तुझ्यामुळे तिची सगळी स्वप्न मागे राहिलीत आणि डोल्यावर उभी राहिली. आपल्या घरच्यांचा मान आणि माझ्या शब्दा खातर अद्वैत आणि कला दोघीही लग्नाला उभे राहिली. आणि अजून एक, यांचं लग्न त्या मंडपात आम्ही ठरवलं नव्हतं, या गाठी वरतीच ठरल्या होत्या. त्यामुळे काही झालं असतं तरी अद्वैतची बायको म्हणून कलाच या घरात येणार होती. आबा कलाच्या बाजूनी नैनाला दाखवून देत असतात की कशा प्रकारे कला ही लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आलीये आणि तिचे हात धरून तू या घरात आली, त्यामुळे तिच्यावर विनाकारण रुबाब करायचा नाही. आणि या सगळ्या गोष्टीची मज्जा मात्र राहुल आणि रोहिणी घेत असतात, कारण त्यांना हवं तसं सगळं चाललेलं असतं. नैनाच्या कलाकृतीमुळे त्यांना खूप मज्जा येत असते. इतकं होऊनही नैना तिच्या त्याच गोष्टीवरती ठाम असते की कला करते ते सगळ्यांना बरोबरच वाटतं आणि मी जे करते ते सगळ्यांना चुकीचं. नैना कलाला म्हणत असते की तूच या सगळ्यांच्या मनात माझ्याविषयी विष पेरलंयस आणि म्हणूनच ही गत आहे. तेव्हा कला म्हणते की मी खरं तर कलाला आता खूप वाईट वाटत असतं की आपली सख्खी बहीण आपल्याला इतकं बोलूच कसं काय शकते. कला खूप रडत असते आणि आता कला तिच्या रूम मध्ये निघून जाते. कला आता रूम मध्ये आल्यावरती तिला नैनाचंच बोलणं आठवत असतं आणि कशा प्रकारे ती या घराण्याची सून म्हणून तिला कोणी स्वीकारलं नाही याच गोष्टींचा तिला विचार पडत असतो. तर इकडे संगीताच्या घरी तिच्या मैत्रिणी आलेल्या असतात आणि पेपर मधली बातमी त्या आता संगीताला दाखवत असतात आणि म्हणत असतात की आपली कला इतकी सुंदर दिसतीये आणि त्या दोघांनी मिळून इतकी छान जाहिरात केलीये, खरंच लक्ष्मीनारायणाचा जोडाच शोभतो. संगीताला ते बघून प्रचंड आनंद होतो. तितक्यातच काजल सुद्धा तिथे आलेली असते आणि म्हणत असते की खरे बाई तुम्ही बघितली का ती न्यूज. तेव्हा संगीता म्हणते की हे काय, मी तेच बघते, खरंच आपली कला किती छान दिसते ना. तेव्हा काजल म्हणत असते की खरंच आपली कला ताई ना सगळ्या हिरोईन समोर फिक्की आहे, फिक. तर आता संगीताच्या मैत्रिणी म्हणत असतात की खरंच एकीची एक तारा आणि दुसरीची दुसरीच. तेव्हा संगीता म्हणते की म्हणजे. तेव्हा आता ती एक बाई न्यूज चालू असताना नैनाचा तो व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये नैना बोललेली असते की मला या संधीचं सोनं करायचं होतं आणि ते मी केलंच. मला पूर्वीही मॉडेलिंगची आवड होती आणि आत्ताही आहे. काजल म्हणत असते की नैनाताईने पण फोटोशूट केलं आणि मग आपल्याला कसं काय नाही समजलं. ती लगेच आता सोशल मीडियावरती चेक करते आणि आता काजलला नैनाचे ते फोटोज दिसलेले असतात. ते फोटोज बघून संगीता आणि काजलला मात्र फारच नैनाचा राग येत असतो की ह्या पोरीने काय केलं. संगीताच्या मैत्रिणी सुद्धा म्हणत असतात की काय ग बाई, ही नैना आधीपासूनच ही उडतच होती आणि आता तर हिने जास्तच केलं. तू लहानपणापासूनच तिला वळण लावलं असतं ना तर लाईनीत राहिली असती. हे असले फोटो बघून नैनाच्या सासरच्यांनी तिला घराबाहेर नाही काढलं म्हणजे मिळवलं. इकडे कलाच्या डोक्यात खूप गोंधळ चाललेला असतो. तिला सगळ्यांचे बोलणे आठवत असतात आणि ती एका प्रश्नावरती येते की नक्की माझं या सगळ्यांशी नातं काय, कोणत्या आधारावर राहते मी इथे. डोळे बंद करूनही चांदेकरांच्या घरात कोणती गोष्ट कुठे हे कलाला माहिती असतं, परंतु तिचं नक्की नातं काय या प्रश्नाचं उत्तर ती अद्वैतकडे मागत असते. आणि तितक्यातच तिला संगीताचा फोन येतो. संगीता कलाशी बोलत असते आणि तिला समजावत असते की कला बाळा, मला कळतंय ग की तुझ्या मनामध्ये नक्की आता काय विचार चालू असतील, परंतु बाळा या सगळ्यामध्ये तू खंबीरपणे उभं राहायचं. हे बघ तुझ्या ताकदीवरती सगळं चांदेकरांचं घर आज सगळं उभं आहे ग. कलाला संगीतासोबत बोलून खरंच खूप बरं वाटत असतं. कला आता देवी आई समोर बसलेली असते आणि म्हणत असते ह्या कुटुंबाला सांभाळण्याचा मी पूर्ण प्रयत्न करतेय, परंतु तरी सुद्धा या घरात मी कोणीच नाहीये. देवी आई, हा प्रश्न आज माझ्या समोर येऊन आढळलाय तेव्हापासून मला खरंच कळत नाहीये की नक्की तुझ्या मनात काय. माझ्या आईशी बोलल्यावरती मला जरा बरं वाटलं आणि तू सुद्धा आई आहेस ना ग माझी. काय नक्की तुझ्या मनात, मला सांग ना नक्की काय तुझ्या मनामध्ये, काहीतरी मला दिशा दाखव देवी. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत आबा कलाला सांगत असतात की सुनबाई, तू अंगणात सडा टाकताना ना हळदी कुंकाचं पाणी सुद्धा टाक. कलाने सडा टाकून झालेला असतो आणि आता ती आतमध्ये येते. तेव्हा कलाचा हात हा हळदी कुंकानेच माखलेला असतो आणि तितक्यातच तिचा पाय घसरतो तर तिचा
हात हा भिंतीला लागतो आणि तिच्या हाताचे ठसे हे भिंतीवरती उमटलेले असतात. तेव्हा आबांना प्रचंड आनंद होतो आणि आबा म्हणत असतात की बघितलंस, अंबाबाईच्या मनात सुद्धा कलाच या घराची मुख्य सून आहे आणि त्यामुळे आता तिच्यावरती कोणीच तिला प्रश्न विचारायचे नाही. आणि आता कलाला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं की अंबाबाईच्याच मनात ती या घराची मुख्य सून आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे डेली अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.